भाऊ आपल्या सोबत आहेत। भाऊ, खरं तर 7वी टर्म विजय होऊन 8व्यांदा तुम्ही सभागृहामध्ये येतात, काय भावना आहेत? कारण की बऱ्याच तुम्ही मंत्री राहिला, सगळ्या काही पदं तुम्ही भूषवलेली, बरेच सिनियर तुम्ही आहात। काय नेमके आता यावेळेस बहुमताचं सरकार आहे, विरोधक नाहीयेत पाहायला मिळत आहे यावेळेस? शेवटी विरोधात असलो तरी उत्तम काम करायचं, सत्तेत असलो तरी उत्तम काम करायचं। ज्या दिवशी निवडून आलो त्याच दिवशी सायंकाळी पहिलं पत्र मी मूळमध्ये पॉलिटेक्निक कॉलेज निर्माण व्हावं हे पहिलं पत्र ड्राफ्ट केलं निवडणुकीच्या विजय जल्लोषानंतर कार्यालयात जाऊन। आणि म्हणून मला वाटतं की विजय नम्रतेने घ्यायचा असतो आणि तेवढ्याच संयमाने पराभव घ्यायचा असतो। क्या जीत में क्या हार में किंचित नहीं भयभीत में। जेव्हा मी 16 मार्च 1995 पहिल्यांदा निवडून आलो तेव्हाच मी गांधी चौकात का जाहीर सभेत 9:20 सांगितलं की विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही। हा विजय हा पराभव हा तात्कालिक असतो, हा आयुष्यभर नसतो। एकदा आपण एव्हरेस्टवर चढल्यावर काही क्षण थांबतो, नंतर प्रत्येकाला उतरायचं असतं, पण काम असं करायचं की स्मरणात राहिलं पाहिजे। आणि त्या दिवशी मंत्रिमंडळाचा शपथविधी होताना जेव्हा राज्यगीत गागलं तेव्हा मलाही आनंद झाला। माझ्या बाजूला पंकजाताई होत्या, त्या मग म्हणाल्या, भाऊ तुमची आठवण येते जेव्हा राज्यगीत गागतं। बस हेच पाहिजे। जेव्हा अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं, जेव्हा केव्हा तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आता बांधलं जात आहे, जेव्हा कोणी जाईल तेव्हा त्याला आठवण येईल। 2550 स्क्वेअर किलोमीटरनी मी ग्रीन कव्हर वाढवलं, अजूनही त्याचा उल्लेख केंद्र सरकारच्या फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियामध्ये येतो, आनंद होतो। मला असं वाटतं की अशी काही कामं अजून मोठ्या प्रमाणावर करावी ज्यातून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करता येईल, वंचित शोषित वर्गाला आनंद देता येईल। आणि त्या दृष्टीने निश्चितपणे सरकार म्हणून आम्ही काम करू, विधिमंडळातही काम करू आणि बाहेरही काम करू। हो, मात्र वाघ नख तुम्ही खरं घेऊन आलेला गेल्याच म्हणजे 2.5 वर्ष तुम्ही सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर प्रामुख्याने वाघ नख घेऊन आला। काय तो इतिहास होता? कारण की ती एक आठवण तुमच्या स्मरणात कधीही न विसरणारी, त्याच्यावर टीका टिप्पणी झाली मात्र तुम्ही घेऊन आलात तरी देखील। म्हणून तर मग पराभूत झाले। समजा कदाचित टीका टिप्पणी केली नसती तर मतदारांनी वाघनखाचा हिसका दाखवला नसता। अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन वस्तूच्या संदर्भामध्ये राजकारणासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला खोटं ठरवता। मला असं वाटतं तुम्ही ऐतिहासिक दाखले दिले असते की हे वाघनख इथं आहे, अजून काही दाखले दिले असते। शेवटी 1971 मध्ये मग का प्रयत्न झाला? आणि म्हणून मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने हे भाषा करायचे, शिवभक्तांनी त्यांना हिसका दाखवून दिला। ठीक आहे, आता वाघनख मारता येत नाही, पण ईव्हीएम मशीनमध्ये लोकांनी आपला रोष व्यक्त केला। मात्र प्रामुख्याने सगळी निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीचा जाहीरनामा तुमच्याकडे प्रामुख्याने होते, तुम्ही त्याचे अध्यक्ष होतात। काय जाहीरनाम्यात दिलेली सगळी वचनं तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण करणार आहात? लाडकी बहीण असेल, शेतकरी असेल, शेतकऱ्यांचं वीज बिल असेल, हमीभाव असेल, विदर्भातलं खरं तर शेतीतला हमीभावाचा प्रश्न प्रामुख्याने होता, त्यासाठी तुम्हाला वेगवेगळं सामोरं जावं लागलं लोकसभेला। नाही, आम्ही जीव ओतून काम करू। आमचं जो संकल्प पत्र आहे तो पूर्ण करण्यासाठीच आम्ही संकल्प पत्र तयार केला होता। साधारणतः 899 गावातून सूचना आल्या, 9000 पेक्षा जास्त सूचना आल्या। यामध्ये मिशन जय किसान असेल किंवा लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा विषय असेल किंवा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल, सारे विषय निश्चितपणे पूर्ण करू। रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय। पण हे विषय काही 2 दिवसात पूर्ण करायचे नाही, हा 5 वर्षाचा संकल्प आहे। आणि आम्ही हा विश्वासही दिला की हा संकल्प पूर्ण करत असताना आम्ही पुढे जेव्हा निवडणुकीला जाऊ तेव्हा मॅनिफेस्टो आणि आम्ही केलेल्या कामाची यादी ही सुद्धा सोबत देऊ, हे आम्ही निश्चितपणे सांगितलं आहे। शेवटचा प्रश्न, खरं तर 3 जणांचा शपथविधी झालेला आहे, तुमचा देखील नंबर या मंडळामध्ये कॅबिनेटमध्ये दिसतोय। काय नेमकं प्रामुख्याने कुठली स्वप्न आहेत ती आणि कुठलं यावेळेस खातं मिळालं असं अपेक्षा आहे? खात्याची अपेक्षा मी कधीच केली नाही। तुम्हालाही माहिती आहे, वित्तमंत्री होतो तेव्हा देशात स्वातंत्र्यानंतर 11,975 करोड रेव्हेन्यू सरप्लस करत स्वर्गीय अरुण जेटलींनी तेव्हा मला बेस्ट फायनान्स मिनिस्टर हा अवॉर्ड आज तक आणि इंडिया टुडेच्या माध्यमातून दिला। मी वनमंत्री जागो, 2550 स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढलं, मला पुरस्कार दिला। 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले, 4 लिम्का रेकॉर्ड केल्या, मला विद्यापीठांनी डिग्री दिली। आणि मी असा भाग्यशाली आहे की या महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर 3 नेत्यांवर पीएचडी झाली, त्यांच्या कामावर, त्यापैकी मी एक आहे ज्याच्यावर पीएचडी झाली। तर मला वाटतं की भरभरून जनतेने दिलाय। आता पुन्हा एकदा देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये
जीव ओतून काम करायचं आहे आणि ते काम पहिलं काम आहे ते म्हणजे $1 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी. कारण $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्येच विषमतामुक्त समाज आहे, जो आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक परिवार आहे ज्यांना रोटी कपडा और मकान यासोबतच अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतोय. माझी देवेंद्रजीशी खरं तर मी देवेंद्रजींनाही धन्यवाद देईल की अनेक मुख्यमंत्री जागेवर त्यांच्या मनात दुसरे राजकीय विचार येतात, पण यांच्या मनात राजकीय विचार नव्हता. मला म्हणाले की भाऊ आपल्याला काहीही करून $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या दृष्टीने आणि आपण ज्या योजना प्रस्तावित केल्या आहे त्या दृष्टीने आपल्याला आर्थिक स्थिती ही सुदृढ मजबूत करावी लागेल. आणि त्या क्षणी माझ्या मनात विचार आला की मुख्यमंत्र्यांच्या मनात जर हा विचार असेल तो कोई माही का इस महाराष्ट्र के प्रगती को रोक नहीं सकता. प्रगतीला कोणीच आहे तो थांबू शकणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश गणेश देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.